आता फास्टॅग नसेल तर 1 एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार आहे। राज्यातील MSRTCच्या टोल नाक्यांवरती फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय आणि म्हणून फास्टॅग शिवाय टोलची रक्कम भरल्यास भुर्दंड सोसावा लागणार आहे। टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठीच MSRTCनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। तर वाशी टोल नाक्यावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रेंनी। पाहूया। करणाऱ्या वाहन चालकांना आता दुप्पट भुर्दंड जो आहे तो भरावा लागणार आहे। मी सध्या वाशी टोल नाक्यावरती आहे। आपण पाहतो की वाशी टोल नाक्यावरती हलक्या वाहनांना टोल माफी असली तरी अवजड वाहनांना मात्र या ठिकाणी टोल माफी नाही आहे। मुंबई एंट्री पॉइंटला आता MSRTC कडून आपण पाहतो की जे टोल नाके MSRTC अंतर्गत येतात त्या टोल नाक्यांवरती फास्टॅगचा वापर करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता फास्टॅग न वापरता जे वाहन चालक प्रवास करतील त्यांना दुप्पट टोल जे आहे ते भरावा लागणार आहे। आणि एकूणच फास्टॅग वापरण्यास जे वाहन चालक टाळाटाळ करत होते किंवा रोख रकमेने पैसे भरत होते त्या वाहन चालकांना याचा भुर्दंड बसणार आहे। रोख रक्कम भरत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती टोल नाक्यांवरती होत होती आणि याच्यावरतीच उपाय म्हणून फास्टॅग कंपल्सरी जो आहे तो MSRTC तर्फे करण्यात आलेला आहे। सिद्धेश म्हात्रे, साम TV, नवी मुंबई।